पंतप्रधान पीक विमा योजनेला खरं तर राज्यातल्या शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याची स्थिती आहे आणि खरं तर राज्यभरामध्ये केवळ 36 लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावरच खरं तर शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनामध्ये सहभाग नोंदवण्यात आलेला आहे। नेमकं कारणे काय आहेत हे आपण जाणून घेऊया। काही शेतकरी माझ्यासोबत आहे। भाऊ मला सांगा, प्रतिसादच नाही पीक विमा संदर्भात, काय नेमकं कारण आहे? वास्तवात शेतकरी पहिले पण पीक विम्याविषयी कधी आशावादी नव्हते, कारण की मागच्या 8 ते 10 वर्षामध्ये जे काही पीक विम्याचं प्रमाण भेटण्याचं आहे, म्हणजे पीक गेल्यानंतर भेटण्याचं प्रमाण हे नगण्य आहे। एखाद्या कुठल्या तरी शेतकऱ्याला भेटतं आणि नुकसान भरपूर झालेलं असतं आणि काहीतरी फुलाची पाकळी दिला असं काहीतरी शासन करतं, म्हणजे एक फसवणूक करण्याचा प्रकार शासनात चालू आहे। म्हणजे मुळात शेतकऱ्याच्या कल्याणासाठी पीक विमा आहे असं वाटत होतं। ती कॉर्पोरेट कल्याण योजना आहे, कॉर्पोरेटचं भलं करण्यासाठी शासनाने आणलेली योजना आहे। फक्त गरीब शेतकऱ्याला लुटायचं आणि कॉर्पोरेट कंपन्याचे जास्तीत जास्त कसे फायदे करायचे यासाठी काढलेली पीक विमा योजना आहे असं आम्हाला शेतकऱ्याला वाटते। 1 रुपयामधली योजना बंद झाली, आता शासनानं काही दुरुस्ती त्याच्यामध्ये केले, पण या योजनेकडेही खरं तर शेतकऱ्यांनी पाठ फिरवले। तुम्ही भरला का पीक विमा? नाही भरायला। काय कारण? कारण ह्या वर्षी पीक विमा कंपनीने त्यांचे निकष बदललेले आहेत, तर त्यामुळं शेतकऱ्यांना विमा भेटणारच नाही, त्याच्यामुळं आम्ही पीक विमा भरत नाहीत। शासनानं निकष बदलले त्यामुळं शेतकऱ्यांनी खरं तर या योजनेकडे पाठ फिरवली आहे। किशोर भाऊ मला सांगा, योजनेमध्ये काय नेमके बदल आहे जे शेतकऱ्यांना पचत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली या योजनेकडे? एकीकडं केंद्रानं ही पीक विमा योजना काढलेली होती, ती चांगली होती। त्यामध्ये सगळे 1 रुपयामध्ये 1 रुपया नाही, 1 रुपया शेतकऱ्यांनी मागितली नव्हती। यांची इमेज लोकसभेमध्ये ढासळलेली होती, ती सुधारवण्यासाठी हे सगळे गांजर त्यांनी आणलेले होते। परंतु ते 1 रुपयात असो का आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण केंद्रानं जशी योजना दिलेली होती ती राज्यानं तशी पाळायला पाहिजे होती। परंतु त्यामध्ये त्यांनी मोठे 5 निकष बदल केले आणि त्यामुळं जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना फक्त पीक विमा हे व्यक्तिगत नुकसान झाल्यावर मिळणार नाही, व्यक्तिगत वीज पडल्यावर कोणता रोग आल्यावर मिळणार नाही, तर केवळ फक्त सामूहिकरित्या पीक कापणी प्रयोग होईल त्या मंडळामध्ये आणि त्या मंडळाचा आलेल्या उत्पन्नावरच त्यांना पीक विमा मंजूर होईल। अशा पद्धतीचं मारक ही योजना त्यांनी लागू केली, त्यामुळे शेतकऱ्यांनी याच्याकडे पाठ फिरवलेली आहे। शेतकऱ्यांना या योजनेतून काही फायदा होणार नाही। एकीकडं व्यक्तिगत नुकसान शेतकऱ्यांचं आता तुम्ही बघत आहात की राज्यात कुठं एका गावामध्ये पाऊस वेगवेगळ्या ठिकाणी पडतंय, कुठं दुसरीकडे पडलेल्या पावसामुळे इकडचं वड्या नालाकडचं पीक वाहून जातंय। त्या लोकांना व्यक्तिगत तक्रारीचा एक त्याच्यामध्ये हे ठेवायला पाहिजे होतं, कॉलम ठेवायला पाहिजे होता, ती अट त्याच्यामध्ये ठेवायला पाहिजे होती, पण ती अट न ठेवल्यामुळं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत, म्हणून काही याचा उपयोग होणार नाही, म्हणून शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे। जिल्ह्याची आपल्या काय स्थिती आहे? जिल्ह्यामध्ये खरं तर पीक विमा भरण्याचं प्रमाण फार कमी आहे। जिल्ह्याची काय स्थिती आहे? तुम्ही बघितला असेल, हा मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये अत्यंत नद्या बी भरपूर आहेत, पाऊसही हे होते, पडला की भरपूर पडतं, ढगफुटीसारखा होतं। या 5-10 वर्षामध्ये अति पावसामुळं पिकाचं नुकसान होत आहे। ऐन काढणीच्या टायमाला वळ्या वाहून जातात, त्यावेळेसही म्हणजे शेतकऱ्याचं आलेला घास हे वाहून गेलेला आपण बघितलेला आहे। पण अशा परिस्थितीमध्ये फक्त पीक कापणी प्रयोगावरच त्यांनी हे ठेवलेलं आहे, पीक कापणी प्रयोगावरच विमा ठेवलेला आहे, त्यामुळं शेतकऱ्यांनी याच्यावर पाठ फिरवलेली आहे आणि त्याचा उपयोग काही होणार नाही। नेमकं शेतकरी म्हणून काय सुचवाल तुम्ही शासनाला? कशा सुधारणा केल्या पाहिजे या कायद्यामध्ये? त्यामध्ये व्यक्तिगत शेतकऱ्यांनी जे नुकसान आहे शेतकऱ्यांचं पाऊस पडल्यानंतर किंवा काढणीपर्यंत पीक कापणीला आल्यापर्यंत जे नुकसान होतं की वळई वाहून जाणं किंवा पावसामुळे जलमय क्षेत्र होणं आणि त्याच्या व्यक्तिगत तक्रारी होत्या, ते व्यक्तिगत तक्रारी ठेवल्याशिवाय शेतकऱ्याला याचा फायदा नाही। तुम्ही जर असं म्हणताल की कार इन्शुरन्स घेतला आणि सगळ्याचं एक ॲव्हरेज करून आम्ही सगळ्यांचा ॲक्सिडेंट बघून सगळ्याची कंडिशन बघूनच विमा देणार, तर तसं होणार नाही। ही विमा योजना ही सरकारनं दलालाचं काम करायला नाही पाहिजे। सरकारचा याच्यामध्ये एकच उद्देश पाहिजे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आधार मिळणं, शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळणं, आत्महत्यापासून शेतकरी वाचवणं हे सरकारचं काम होतं। परंतु याच्यामध्ये कंपनीनं कोणतेही सरकारला हे सांगितलं नव्हतं की आम्हाला ही योजना परवडणं, याच्यामध्ये बदल करा, पण सरकारनं दलालाची भूमिका घेत, कॉर्पोरेट कंपन्याची भूमिका घेत स्वतः बदल करून शेतकऱ्याला मारक भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याला मारक असं सरकार आहे, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसणारं सरकार आहे। तर नवीन
पीक विमा योजनेमध्ये शासनाकडून खरं तर मोठे बदल करण्यात आलेले आहे आणि त्याचा परिणाम, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही अशी भावना शेतकऱ्यांची आहे. आणि त्याचमुळं परभणी जिल्ह्यासह राज्यामध्ये या नवीन पंतप्रधान पीक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येते. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.